सर्वांना माझा नमस्कार. आज आपण घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी काही सोपे उपाय बघणार. तर नमस्कार मित्रमैत्रिणींना, ज्योतिष क्रिएशन या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी अतिशय सोपा आणि स्वस्त आणि पारंपरिक उपाय आपण जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी मोठा खर्च करण्याचीही गरज नाही. फक्त 10 ते 20 रुपयामध्ये सहज मिळणारी एक साधी वस्तू वापरून आपण हा उपाय करू शकतो. चला तर मग या विषयाला आपण आता सुरुवात करूया. आता घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी सोपा घरगुती उपाय. मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ज्या वस्तूबद्दल सांगणार आहे ती वस्तू म्हणजे तुरटी, आलम. आता याला इंग्लिश मध्ये आलम म्हणतात. आता आपल्यापैकी बहुतेकांना तुरटीची माहिती आहे. पाणी गढूळ झालं तर त्यामध्ये तुरटी फिरवली की गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतं. म्हणजे तुरटीमध्ये अशुद्धता शोषून घेण्याची क्षमता असते. तर आता त्याच तुरटीबद्दल आपण आता बोलणार आहोत. तर आपण सलून मध्ये गेलो तर दाढी केल्यानंतर किंवा चुकून एखादी जखम झाल्यास दाढी करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुरटी फिरवतो. कारण तुरटीमध्ये करण्याचे गुणधर्म असतात. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये देखील तुरटीला विशेष असं महत्व दिले गेलेले आहे. तर आज आपण पाहणार आहोत की या साध्या तुरटीच्या माध्यमातून घरातील नकारात्मक ऊर्जा कशी कमी करता येते ते. कमी करता येते आणि सकारात्मक ऊर्जा कशी वाढवता येते. तर आता आपण सुरू करूया. आता पहिल्या याच्यामध्ये बघूया, दरवाजे आणि खिडक्या म्हणजे ऊर्जेचे प्रवेशद्वार आहे. आता आपल्या दरवाजा आणि खिडक्या यामधून आपली ऊर्जा आतमध्ये येत असते. आता वास्तुशास्त्रानुसार घरातील मुख्य दरवाजा, खिडक्या आणि प्रवेशद्वार ही ऊर्जा येण्याची मुख्य ठिकाणे मानली जातात. आता सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जा याच मार्गाने आपल्या घरात प्रवेश करत असतात. तर याच्यावर उपाय कसा करायचा हे आपण आता बघूया. आता तुरटीचे छोटे तुकडे घ्या, ते पांढऱ्या स्वच्छ कपड्यामध्ये बांधा आणि तो कपडा मुख्य दरवाज्यावर किंवा खिडकीजवळ ठेवा किंवा बांधलेली तुरटी बांधा किंवा तुरटी उघडी ठेवायची असल्यास काचेच्या पारदर्शक बाटलीमध्ये तुरटीची पावडर भरून ठेवा व त्या पावडर मध्ये 7 लवंगा टाकल्यास अधिक उत्तम परिणाम मिळतात. आता ही बाटली दरवाजाजवळ किंवा खिडकीजवळ ठेवा की असे मानले जाते की यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि घराजवळील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि आपल्या घराजवळ काही गोष्टी आणि त्यांचा प्रभाव बऱ्याच वेळा आपल्या घराजवळ खालील गोष्टी असतात. त्या गोष्टी म्हणजे कचरा कुंडी किंवा कचऱ्याचा ढिगारा असतो किंवा पडके किंवा जुनाट घर, मोठे वृक्ष जसे वड, उंबर, औदुंबर किंवा काही धार्मिक स्थळे असतात, मंदिर असतात, मस्जिद असतात, दर्गा असतात, या आपल्या घराजवळ असतात. आता काहींच्या घराजवळ घर हे स्मशानभूमी किंवा कब्रस्थान अशा ठिकाणाजवळ सुद्धा असतात. तर मग यामधून विविध ऊर्जा निर्माण होते अशी पारंपरिक मत आहे. आणि अशा परिस्थितीत दरवाजावर किंवा
खिडक्यांवर तुरटी ठेवणे लाभदायक मानले जाते. आणि आता पुढच्या भागात बघूया आपण. आता तुरटी ठेवण्याची योग्य पद्धत आता आपण बघूया. आता तुरटी काचेच्या प्लेटमध्ये ठेवणे योग्य असे मानले जाते. आणि आता मातीच्या मडक्यात ठेवणे अधिक शुभ मानले जाते. काचेच्या प्लेटमध्ये ठेवणे किंवा मातीच्या मडक्यात ठेवणे, मडक्यात ठेवलं तर ते अतिशुभ आहे. आता दर महिन्याला तुरटी बदलावी. जुनी तुरटी वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. आता बाथरूम मध्ये बरेच जण हे बाथरूम मध्ये खडे मीठ ठेवणे योग्य आहे का? आता बऱ्याच लोकांना बाथरूम मध्ये किंवा वॉशरूम मध्ये खडे मीठ ठेवण्याची सवय असते. पण पारंपरिक मान्यतेनुसार मीठ हे अन्नाशी संबंधित आणि पवित्र असे मानले जाते. आता मीठ हातावर घेतले जात नाही आणि त्यांच्या मिठाची शपथ पण घेतली जाते. त्यामुळे आपण अन्नात वापरण्यात येणारी ही वस्तू अशा ठिकाणी ठेवणे योग्य मानले जात नाही. तर त्याऐवजी मीठ ठेवण्याऐवजी बाथरूम मध्ये मातीच्या भांड्यामध्ये तुरटीची पावडर ठेवावी. तुरटीची पावडर ठेवा आणि दर महिन्याला ती उचलून टाका आणि ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. आणि आता आर्थिक अडचणीसाठी उपाय काय करायचा? तर जर घरात पैशाची चणचण भासत असेल तर पांढऱ्या कोऱ्या कपड्यात छोटा तुरटीचा तुकडा बांधा. पांढरा छोटा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये तुरटीचा तुकडा बांधायचा आणि घराच्या चारही कोपऱ्यामध्ये तो ठेवायचा. तर तो इतरांना दिसणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि आर्थिक प्रवाह सुधारतो असे मानले जाते. आता स्वतःच्या संरक्षणासाठी पण आपण उपाय पाहणार आहोत. आता तुरटीचे 5 किंवा 6 छोटे तुकडे घ्या. ते काळ्या कपड्यात बांधा आणि हा पुडा आपल्या खिशात ठेवा. असे केल्याने नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होते आणि आत्मविश्वास पण वाढण्यास मदत होते. आता हे पारंपरिक मत आहे. आता आपण बघूया बूट आणि चप्पल. बूट, चप्पल आणि कपड्याच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण बूट, चप्पल ठेवतो किंवा कपाटामध्ये आपण कपडे ठेवतो, त्या ठिकाणी देखील छोटा तुरटीचा खडा ठेवू शकता. त्यामुळे त्या जागेतील ऊर्जा संतुलित राहते असे मानले जाते. आता बघूया आपण एक महत्वाची अशी सूचना की हे सर्व उपाय पारंपरिक श्रद्धेवर आधारित आहे. त्यामागे ठोस वैज्ञानिक पुरावे असतीलच असे नाही. त्यामुळे हे उपाय अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर श्रद्धा आणि सकारात्मक भावनेने करावेत. जर फरक जाणवला तर आनंद मिळेल आणि फरक नाही पडला तरीही कोणतेही यामध्ये आपल्याला नुकसान होणार नाही, कारण हा उपाय अत्यंत साधा आणि स्वस्त आहे. आता यापासून निष्कर्ष काय निघतो? तर मित्रमैत्रिणींनो, आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या साध्या उपायांमध्ये एक वेगळेच शहाणपण दडलेले असते. आता आजच्या धावपळीच्या जीवनात आपण
अनेक मोठमोठे उपाय शोधत असतो, पण कधी कधी साध्या गोष्टीतच मोठा बदल लपलेला असतो. आता तुरटीसारखी सहज उपलब्ध होणारी वस्तू जर श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने वापरली तर मानसिक समाधान, सकारात्मकता आणि आत्मविश्वास नक्की वाढू शकतो. आपणही हा उपाय करून पहा आणि आपला अनुभव मला नक्की शेअर करायला विसरू नका. तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हा उपाय जरूर करायला सांगा. तर असेच पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच नव्या आणि उपयुक्त माहितीसह. धन्यवाद. तुम्हाला जर हा तुरटीचा उपाय हा व्हिडिओ जर आवडला तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून बघा आणि या उपायाचा अगदी फायदा होतो. आणि जरी तुम्हाला वाटलं याचा फायदा झाला नाही तरी यापासून आपल्याला तोटाही बिलकुल नाही आणि ही वस्तू फार महागही नाही. अगदी 10 रुपयाची जरी तुरटी आणून आपण हा उपाय केला तरी आपल्या घरात सुख, शांती आणि पैसा उपलब्ध होण्यास मदत होते. तर बघा मित्रमैत्रिणींना, तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.